मॉर्निंग फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रोग्रामिंग सी मध्ये इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट हे खूप महत्त्वाचं असतं सी लँग्वेज मध्ये. एवढंच नाही तर जर तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट समजलं तर पुढचे जे पण लँग्वेजेस असतील, सी प्लस प्लस असेल, डेटा स्ट्रक्चर असेल, जावा असेल, पायथॉन असेल, असेंबली लँग्वेज असेल, तर सगळे तुम्हाला समजतील. अगोदर कन्सेप्ट लक्षात घ्या. इफ एल्स म्हणजे काय, मराठीमध्ये जर आणि तर. जर तर ओके. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. सी लँग्वेज मध्ये काय असतात, सी लँग्वेज मध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा सेट ऑफ स्टेटमेंट असतात. म्हणजे ब्लॉक असतो, त्या ब्लॉकला आपण हेडर फाइल्स वगैरे लिहितो, त्यानंतर मेन कोड असून मेन फंक्शन पासून आपण काय करतो, लाईन टू लाईन एक्झिक्यूट करतो, बरोबर आहे. तर इथं काय होतंय, मेन फंक्शन पासून आपण कंपायलर असल्यामुळे तो लाईन टू लाईन काय करतो, इंटरप्रिटर कंपायलर वापरल्यामुळे लाईन टू लाईन तो चेक करत असतो, बरोबर आहे. पण इथं काय होतंय मित्रांनो, लक्षात घ्या. मेन फंक्शन जर आपण कंट्रोल स्टेटमेंट वापरला तर इथे जे मध्ये स्टेटमेंट येते ना, ज्याचा तो डायरेक्टली जम्प करणार आहे. ओके. तर इफ एल्स स्टेटमेंट काय आहे, जम्प स्टेटमेंट आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे. इफ मध्ये काय असतं, गोष्ट लक्षात ठेवा. इफ मध्ये काय असतात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बुलियन व्हॅल्यू. बुलियन व्हॅल्यू म्हणजे काय असतात, 0 आणि 1. एवढं लक्षात ठेवा. 0 आणि 1 म्हणजे इफ मध्ये काय असतात, बुलियन स्टेटमेंट असतात. 0 आणि 1. 0 आणि 1 म्हणजे काय, ट्रू आणि फॉल्स. ओके. 1 असेल तर ट्रू, 0 असेल तर फॉल्स. स्टेटमेंट एक द्वारे समजा आपण काय, इफ कंडिशन. इफ मध्ये काय लिहितो आपण, कंडिशन लिहितो. मी नो दॅट इफ मध्ये काय लिहितो, कंडिशन लिहितो. कंडिशन मध्ये ट्रू असेल तर नीट लक्षात घ्या, इफ मध्ये कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होतं, आणि स्टेटमेंट इफ मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होतो. पुन्हा रिपीट करतो, इफ मध्ये कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होतं, इफ मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होतो. ओके. आता एक कोड पाहणार आहोत आपण. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट ग्रेटेस्ट नंबर. 2 नंबर आपल्याला युजर कडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कम्पेअर करायचे ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे. तर या कोडद्वारे तुम्हाला अजून इफ एल्स स्टेटमेंट लवकर लक्षात येईल. hash include std dot h hash include कोण्या dot h. You know that header file main UD program start with main function anti main open curly bracket anti num1 and num2. दोन व्हेरिएबल आपण काय केले, डिक्लेअर केले, अँटी नमून आणि नम2. आता मी सांगितलं युजर कडून घ्यायचंय म्हणून आपण प्रिंटफ मध्ये टू नंबर्स युजर कडून घेतले, स्कॅनअप होता %% अँड नम1 अँड नम2. आता इफ मध्ये पहा, इफ मध्ये नम1 ग्रेटर दॅन नम2. सपोज युजर कडून आपण 10 घेतला, नम1 आणि नम2 हा 5 घेतला. तर इफ मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मेथड म्हटलं इफ मध्ये जर कंडिशन ट्रू असेल तर पहिलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं, आणि फॉल्स असेल तर सेकंड कंडिशन ते एक्झिक्यूट होतं. इफ मध्ये काय, नम1 ग्रेटर दॅन नम2. नम1 10 आहे, 10 युजर कडून घेतला आपण 10, आणि नम2 5 घेतला, तर 10 हा नम1 नम2 पेक्षा ग्रेटेस्ट आहे, हाय ऑब्वियसली. तर प्रिंटफ म्हणजे इफचं प्रिंटफ स्टेटमेंट काय आहे, ट्रू झाला. म्हणजे कंडिशन कंडिशन काय झाली, हे स्टेटमेंट ट्रू झाली. नम1 इज ग्रेटर दॅन नम2, ऑब्वियसली हाय. जर फॉल्स असेल म्हणजे फॉल्स म्हणजे कंडिशन एल्स असेल तर एल्स मध्ये काय करतो आपण, फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो, आणि इफ मध्ये काय करतो आपण, ट्रू कंडिशन एक्झिक्यूट करतो. तर एल्स मध्ये काय, फॉल्स आहे. ओके. नसेल तर ओके. तर कंडिशन ट्रू झाली, नम1 हा मोठा आहे नम2 पेक्षा, म्हणून पहिलं स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. जर नसतं तर सेकंड कंडिशन म्हणजे जे एल्स पार्ट आहे तो एक्झिक्यूट झाला असता. ओके. म्हणजेच एक काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, इफ मध्ये बुलियन व्हॅल्यू असतात ट्रू आणि फॉल्स. इफ मध्ये जर पहिली कंडिशन जर ट्रू होत असेल म्हणजे पहिली कंडिशन काय असते, पहिले स्टेटमेंट नेहमी ट्रू असतं, आणि एल्स पार्ट मध्ये काय असतात, फॉल्स कंडिशन एक्झिक्यूट होतात. एवढं लक्षात ठेवा. तर हे होतं इफ एल्स स्टेटमेंट इन सी लँग्वेज. जर तुम्हाला हा कोड समजला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचं कोड पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.